सुमित्राज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। लंच बॉक्स रेसिपी बीटरूट राईस तुम्ही पाहू शकता। खूप छान टेस्टी अशी ही डिश आहे। तुम्हाला ही माझी डिश कशी वाटली जरूर कळवा आणि आवडली तर जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। सबस्क्राईब केल्यानंतर समोर बेल आयकॉन येते ते दाबा, म्हणजे माझी नवीन रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल। बाय, टेक केअर, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। एक कप तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ तुम्ही कोणताही घेतला तरी चालेल, बासमती किंवा तुमचा रोजचा खाण्यातला जो असेल तो तरी घेतला तरी चालेल। आणि ह्याला आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि अर्धा तास आपण पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे। गॅसवर एक पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मी तूप घालणार आहे। आता याच्यामध्ये पाव चमचा जिरे घालत आहे। नंतर 1 कलमी, 2 लवंगा आणि 2 विलायच्या आणि तेजपान, त्याला थोडंसं भाजून घ्यायचं। एक मीडियम साईजचा कांदा घालत आहे। लसूण आणि अद्रकाची पेस्ट घालून घेत आहे आणि याच्यात 4 मिरच्या घालत आहे। आता कांदा चांगला मऊ झालेला आहे, गुलाबी रंग आला आहे। त्याच्यामध्ये बीटरूट असं स्लाइस चिरलेले आहे ते घालत आहे आणि काही बीटरूट असं किसून घेतला आहे तो घालत आहे। त्याच्यामध्ये आता काही मसाले आपण घालू। अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा गरम मसाला आणि थोडीशी हळद। हे आता छान मिक्स करून घेऊ। नंतर हे तांदूळ जो भिजवला होता तो तांदूळ आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। याला थोडंसं एक अर्धा मिनिट आपण भाजून घ्यायचं तांदूळाला आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। आणि हे थोडेसे पुदिन्याचे पानं आहे, हे पुदिन्याचे पानं सुद्धा घालून घ्यायचे आहे। जेवढा आपण तांदूळ घेतला होता त्याच्या डबल पाणी गरम पाणी करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। नंतर याला झाकण लावून 5 मिनिटं आपल्याला शिजवत ठेवायचं आहे। थोडंसं पाणी शिल्लक आहे, याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ। झाकण लावून ठेवून द्यायचं आहे। मस्त टेस्टी असा हा बीटरूट राईस रेडी आहे, तुम्ही पाहू शकता। टेस्टी असा हा बीटरूट राईस तुम्ही पाहू शकता, खाण्यासाठी खूप छान टेस्टी आहे।